काल आपण जसे घेतलेले 3 क्वेश्चन तसंच क्वेश्चन आहे, तसं सम सोडवा, प्रयत्न करा. राहू दे, ते बघू आपण नंतर, मी तुला सांगतो. बी इंटू डी पहिला क्वेश्चन काय आहे? 60 इंटू 20 आहे का नाही पहिल्या क्वेश्चनमध्ये? 60 इंटू 20 असं लिहिलेलं आहे. मग तो कोणता क्रॉस सेक्शन झाला? रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन झाला. दुसरा सम काढा. त्याच्यात काय शब्द आहे? डायमीटर शब्द आहे. डायमीटर शब्द आहे म्हणजे कोणता सेक्शन आहे? तो सर्क्युलर सेक्शन आहे ना. हां, आणि तिसरं सम परत रेक्टँग्युलर आहे. त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर सेक्शनचं क्रॉस सेक्शन दिलेले आहेत काहीतरी, 20 इंटू 20 दिलं आहे ना. मग असं याच्यात दिलं आहे का काही? नाही. आता बघा इथं क्वेश्चन, माइल स्टील बार आहे असं सांगितलंय, पण काय दिलंय? डायरेक्ट क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय. एरियाचं युनिट काय बघा, mm². म्हणजे तुम्हाला असं काहीच माहिती नाही की ते असं रेक्टँग्युलर आहे का असं सर्क्युलर आहे, हे माहितीच नाही की हे असं रेक्टँग्युलर शेप घ्यायचा का इथला सर्क्युलर शेप घ्यायचा. त्यांनी काहीच सांगितलं नाही. त्यांनी काय सांगितलं? डायरेक्ट एरिया सांगितले. समजतंय? मग डायग्राम काढायची गरज नाही आपल्याला. तुम्ही डायरेक्ट काय करणार आहे, हे डायग्राम काढायची नाही. डायरेक्ट काय लिहिणार? फक्त गिवन. पहिल्या इथून चालू करणार. गिवन एरिया तुम्हाला दिलेला आहे. आपण दरवेळेस एरिया काढत असतो ना. सर्क्युलर जर असेल तर पाय आपण 4 इंटू d² आणि रेक्टँग्युलर असेल तर लांबी गुणिले रुंदी L इंटू H असं करतो. तसं इथं तसं काहीच करायचं नाही. इथं तुम्हाला डायरेक्ट एरिया दिलेला आहे 300. ते कसं ओळखायचं बाबा एरिया दिलेला आहे? इथं युनिट दिसतंय का? mm² आहे. mm²चा अर्थ काय? तो डायरेक्ट एरिया दिलेला आहे. जर ते डायमेन्शन असलं असतं ना, डायमेन्शन, तर इथं काय आलं असतं? नुसतं mm आलं असतं. 300 mm इंटू 200 mm असं काहीतरी आलं असतं. समजतंय का? हां, पण इथं काय दिलं त्यांनी? mm² दिलं. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिले. तुम्हाला उत्तर काढायचं नाही आहे एरियाचं. प्रश्न कळला? इथपर्यंत कळालं का? हां. सब्जेक्टेड म्हणजे त्याच्यावरती लोड पडलाय. किती लोड आहे? फोर्स किती पडलाय? 50 किलोन्यूटन. पी किती आहे? 50 किलोन्यूटन. किलोन्यूटनमध्ये आपण घेतो का? नाही. किलोन्यूटनचं न्यूटन करा. 50 इंटू 10⁻³ न्यूटनमध्ये झालं ते. अँड लेंथ लेंथ किती दिली? 6 मीटर. मीटरमध्ये आपण घेत नाही. मीटरचं mm करा. 6 इंटू 10⁻³ mm. इलॅस्टिसिटी दिलेली आहे. इलॅस्टिसिटी, यंग मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असतं? कॅपिटल E, मोठा E असतो. 2.1 इंटू 10⁵. मेगापास्कल दिले. मेगापास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन अपॉन mm². आणि आपण याच्यातच घेतो. हेच आपलं स्टँडर्ड युनिट आहे ना. न्यूटन अपॉन mm² आपलं स्टँडर्ड युनिट आहे. न्यूटन अपॉन mm²लाच दुसरं उर्फ नाव काय आहे? मेगापास्कल. कळतं? काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला? इलॉंगेशन म्हणजे काय बाबा? चेंज इन लेंथ, ΔL. ठीक आहे. स्ट्रेस सिग्मा आणि स्ट्रेन E. आता त्यांनी नुसतं स्ट्रेन सांगितलं. असं सांगितलं का लॅटरल स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन? नाही. नुसतं स्ट्रेन बोललं तर कोणतं घ्यायचं? E घ्यायचं. कळतंय का? हां. आता ΔLचं मला एक काम करा, आधी परत एकदा हे नावं सांगा. ΔLची नावं सांगा वेगवेगळे. इलॉंगेशन, अजून काय नाव आहे दुसरं? स्ट्रेच, अजून काय नाव आहे? डिफॉर्मेशन, अजून काय नाव आहे? चेंज इन लेंथ. हे सगळ्याचा अर्थ काय आहे? ΔL. कळलं? समजतंय का? हां. आता डायग्रामची गरज नाही, डायग्राम दिलेलीच नाही. त्यांनी शब्द फोर्स फक्त वापरलाय. पूल आहे का पुश आहे सांगितलं का काही? नाही. पूलच असणार ना. त्यांनी सांगितलं ना चेंज इन लेंथ काढा, इलॉंगेशन काढा. म्हणजे काय कन्सिडर करायचं? काही दिलं नसेल, पूल आहे का पुश आहे, म्हणजे फोर्स तुम्ही दोन्हीकडनं ओढली आहे बाहेर का आतमध्ये प्रेस केले, असं जर दिलं नसेल तर काय करायचं? पूल घ्यायचं. कोणतं घ्यायचं? पूल. हां. मग आता सांगा मला ΔL कसं काढणार? ΔLचा फॉर्म्युला आहे का आपल्याकडं? डायरेक्ट ΔLचा फॉर्म्युला आहे ना. फॉर्म्युला काय आहे सांगा? PL अपॉन E. P आहे का? L एरिया, E उत्तर काढायचं. सांगा P काय टाकू? लेंथ, एरिया 300 इंटू इलॅस्टिसिटी. असं कॅल्सीवरती टाकता येतं ना. टाका. आणि ΔLचं युनिट सांगा. ΔL म्हणजे चेंज इन लेंथ. mm मध्ये उत्तर आलं त्याचं. काढा उत्तर.
सगळ्यात पहिल्यांदा कसं दाखणार रे बाबा कॅल्क्युलेटरवरती? पहिल्यांदा कोणतं बटन दाबणार? असं वालं. हां, त्याच्यानंतर इथं वरती व्हॅल्यू टाकायच्या. आणि हे वरचं 3 कसं टाकणार? कोणतं बटन दाबणार त्यासाठी? एक्स आणि असं बटन आहे, हे वालं बटन दाबणार. हे 3 आणि हे इथला 3, इथला 5 टाकण्यासाठी. उत्तर तुमचं येईल फ्रॅक्शनमध्ये 400 आधी कसं उत्तर आलं दाखव. डायरेक्ट उत्तर आलं का? तू HD दाबलं का? नाही दाबलं ना. हां, आधी उत्तर कसं येईल? फ्रॅक्शनमध्ये येईल, अपूर्णांकामध्ये येईल. मग तुम्ही काय म्हणतो बटन दाबणार? SD नावाचं बटन दाबणार असं. ठीक आहे, काय उत्तर आलं? 4.761. ठीक आहे, पुढं आता काय काढायचं? सिग्मा. सिग्माचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. फोर्स किती दिले? 50 × 10⁻³ आणि एरिया दिलेला आहे आपल्याला रेडीमेड 300. काढा उत्तर सिग्माचं. सिग्माचं युनिट काय? न्यूटन भागिले mm². न्यूटन अपॉन mm². वन 166.6. शेवट 7 आहे का? सगळ्यात शेवट 7 आहे का? आहे ना. मग सगळ्यात शेवट 7 आहे म्हणून 7 दिलं. ठीक आहे, स्टाईल मारायची फालतूमध्ये. सिग्मा लिहिलं. पुढं स्ट्रेन काढायचे. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल किती दिलेलं आहे? आपण काढलं ना आता डेल्टा एल 4.761 आणि लेंथ 6 मीटर होती, त्याला MM मध्ये केलं 6 × 10⁻³. काढा उत्तर स्ट्रेनचं. जे उत्तर येईल त्याला असं चौकोन करा. हां, डायरेक्ट आलं. किती आलं? 10⁻⁻⁴. समजलं? ठीक आहे, लिहा. कोणाला आडले का? समजलं का काही? तुम्हाला समजलं सगळ्यांना? काय अडले का? सांगा काढले. काय समजलं नाही ते सांगा. का समजलंय का? काहीच समजलं नाही? कोणतं समजलंय, कोणतं समजलं नाही? कुठं अडलं ते विचारा. विचारा, लाज नका. हे काही कोण नाही आपले. सांगा तुम्ही. क्वेश्चन कळला का ते सांगा आधी. क्वेश्चन कळला? हां, मग डेल्टा एलचा फॉर्म्युला तो आहे PL अपॉन E. आता तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नाही आहे, त्याच्यामुळे तुमचं अडकती गाडी सगळी. कॅल्क्युलेटर उद्या घेऊन या. कॅल्क्युलेटरमध्ये ते कसं टाकायचं हे बटणं तुम्हाला सांगतो मी. बाकी फॉर्म्युला डेल्टा एलचा हा आहे. एरिया त्यांनी डायरेक्ट दिलेला होता आपल्याला 300 mm² म्हणून तो डायरेक्ट लिहिला. सिग्माचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. फोर्स दिलेलं आहे, एरिया दिलेलं आहे, टाकलेली व्हॅल्यू, उत्तर काढलं. स्ट्रेनचं उत्तर डेल्टा एल अपॉन एल आहे. डेल्टा एल आपण इथं काढला, तो इथं वरती टाकला. आणि लेंथ आपल्याला मीटरमध्ये दिली तर त्याला MM मध्ये केलं, व्हॅल्यू टाकली. 2 कन्व्हर्जन आहेत. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करायचं? गुणिले 10⁻³ मीटरचं MM कसं करायचं? गुणिले 10⁻³. MM मध्ये आणि न्यूटनमध्ये घेतो आपण. किलो न्यूटनमध्ये आणि मीटरमध्ये आपण घेत नाही. कळलं? लिहून घ्या. कोणतं अडलंय सांग. समजलंय का? समजलंय? ठीक. असा क्वेश्चन मार्क नाही. P फोर्स निवडले ना याला, ते आपल्याला दिलं नाही. एरिया दिलाय, क्रॉस सेक्शनल एरिया 200 mm² आणि पुल्ड केलंय, ओढले P फोर्सने. पुढं इथं फुल स्टॉप आहे, बरोबर ना? हां, पुढं इफ मॅक्झिमम स्ट्रेस इंड्यूस म्हणजे काय? त्याच्या आतमध्ये तयार होणे. इंड्यूसचा अर्थ काय? त्याच्या आतमध्ये तयार होणे. हां, काय किती तयार झाली स्ट्रेस? 30 मेगापास्कल तयार झाली. आता मेगापास्कलला आपण काय करतो का? मेगापास्कल आलं तर आपण चेंज करत नाही. नो चेंज किंवा चेंज नो चेंज आपण चेंज करत नाही. मेगापास्कलच ठेवतो. कारण मेगापास्कलचाच अर्थ काय असतो? न्यूटन पर mm², जे त्याचं स्टँडर्ड युनिट आहे. स्टँडर्ड त्याचं एकक आहे मराठीमध्ये. आपल्याला कशाचं उत्तर काढायचं आहे? पीचं उत्तर काढायचं आहे. फुल स्टॉप. इफ इलॉंगेशन ऑफ 1.2 mm. इलॉंगेशन म्हणजे काय? चेंज इन लेंथ 1.2 mm तुम्हाला दिलेली आहे. ओढल्यानंतर किती लेंथ वाढली तुमची? 1.2 mm नी वाढली. इज ऑब्झर्ड. ऑब्झर्ड म्हणजे काय?
बघितली. कशावरती बघितली बाबा? गेज लेंथवरती बघितली. त्याची ॲक्च्युअल लेंथ कितीवरती होती? 3 मीटर होती. कळतंय? हां. आणि तसं नंतर काय करायला सांगितलं? डिटरमाइन यंग मॉड्युलस सांगितलं. क्वेश्चन समजला? काय इंग्लिश अवघड घेतात हे शब्द तुम्हाला आता नवीन कोणते होते? ऑब्झर्ड. ऑब्झर्ड म्हणजे काय? बघणे. करा लगेच ते पाठ. ऑब्झर्ड म्हणजे काय? बघणे, पाहणे. यंग मॉड्युलसचा काय अर्थ नाही. गेज लेंथच आहे. इंड्यूस म्हणजे तयार होणे. मॅक्झिमम म्हणजे जास्त. ॲक्सेली म्हणजे ॲक्सेल म्हणजे सेंटर ॲक्सिसच्या लाईनीमध्ये. ॲक्सेलीचा अर्थ काय? सेंटर ॲक्सिसच्या लाईनमध्ये. कळलं? हां. गिवन. सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिणार आपण? गिवन. डायग्राम काढायची गरज याच्यामध्ये नाही आहे. एरिया दिला आपल्याला 200 mm². पी फाइंड काय करायचं आपल्याला? पी फाइंड करायचं आहे. अजून काय काय गिवन दिले? स्ट्रेस दिलेली आहे तुम्हाला. आपण दरवेळेस स्ट्रेस काढतो. यावेळेस तुम्हाला स्ट्रेस दिली आहे. सिग्मा दिलेलं आहे. बरोबर ना? 30 मेगापास्कल. मेगापास्कलला काही चेंज करायची गरज नाही. डिटरमाइन पी. इलॉंगेशन म्हणजे डेल्टा एल तुम्हाला दिलेलं आहे. डेल्टा एल 1.2 mm दिलेलं आहे. आणि लेंथ पण तुम्हाला दिलेली आहे 3 मीटर. 3 मीटर घेणार का आपण? नाही. 3 मीटरला काय करणार? इंटू 10⁻³ mm मध्ये घेणार. आणि इलेस्टिसिटी पण काढायला सांगितली आपल्याला. यंग मॉड्युलसचा अर्थ काय? यंग मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. त्याचं पूर्ण नाव काय आहे? यंग मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. यंग मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी बोललं तर त्याचा अर्थ काय असतो? कॅपिटल ई, मोठा ई. फोर्स म्हणजे काय असतं? पी. समजलं? मग आता कसं काढणार बोला? हे आपल्याला 2 व्हॅल्यू काढायचे आहेत. मग आता हे 2 व्हॅल्यू काढायचे आहेत तर हे 2 पहिल्यांदा पी काढायचं. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? आपल्याला गिवन काय काय दिलेलं ते बघायचं. स्ट्रेस दिली का नाही? स्ट्रेस दिली ना त्यांनी. आपण दरवेळेस स्ट्रेस काढायचो. आता फर्स्ट टाइम स्ट्रेस दिली. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला मला सांगा. फॉर्म्युला नाव नाही, सूत्र. बघून नाही रे. बघून काय कोण पण सांगेल. तुम्ही सांगा. स्ट्रेसचा फॉर्म्युला. फॉर्म्युला म्हणजे सूत्र. आता समजलं ना इंग्लिश? एवढं तेवढं तर आलं पाहिजे. आता पुढं पी अपॉन ए. फोर्स अपॉन एरिया ना. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स अपॉन एरिया. पी अपॉन ए. याच्यातलं स्ट्रेस आहे का आपल्याकडं? आहे का? दिलेलं आहे. एरिया दिलेलं आहे का? मग याच्यावरनं पी काढता येईल. 3 व्हॅल्यू जर एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये असतील, त्यातले 2 आहेत आपल्याकडे, उरलेली व्हॅल्यू काढता येते. समजतंय का? कळतंय ना? मग स्ट्रेसचा फॉर्म्युला घेणार पी अपॉन ए. स्ट्रेस किती दिली? 30. पी आपल्याला काढायचे. एरिया किती दिलेलं आहे? 200. आता असं जसं कॅल्सीवरती टाकायला मी तुम्हाला शिकवलेलं त्या दिवशी, दोन्ही पद्धतीने शिकवलेलं. एक तर असं जसं कॅल्सीवरती टाका, किंवा यांच्या दोघांचं काय इथं भागाकार आहे, डिव्हिजन आहे. हे इकडे गेल्यावर काय होणार? मल्टिप्लाय. 30 × 200 इज इक्वल टू काय? पी. किती आलं उत्तर पीचं? 3 दुने 6. हां 600 येणार ना? 6000 येणार. काढा की उत्तर कॅल्सीवरती. 30 × 200 6000 आलं ना? 6000. 6000 आलं असेल. थर्टी इंटू 10⁻³ करायची गरजच नाही आहे, कारण 30 मेगापास्कल आहे. मेगापास्कल आलं तर आपण चेंज करत नाही. नो चेंज. 30ला 30च ठेवायचं. ते कधी जी पी आलं तर. आता याच्यानंतर आपण हळूहळू जसं शिकू त्यावेळेस तुम्हाला समजेल. इथं जर जी पी आलं, जी पी ए, तर जी पी आलं तर आपण मल्टिप्लाइड बाय 10⁻³ करतो. एम पी ए आलं ना, एम पी ए, एम पी एचा अर्थच काय असतो? न्यूटन भागिले mm². त्यावेळेस चेंज करायचं नाही. नो चेंज. जी पी ए म्हणजे गिगापास्कल, एम पी ए म्हणजे मेगापास्कल. असं आपण जे सम करतोय सॉममध्ये ते सगळे कशात करतोय? मेगापास्कलमध्ये करतोय. मग मेगापास्कल आलं तर चेंज करायचं नाही. कळतंय? मग 300 × 200चं उत्तर काय आलं? 6000 आलं. आता पीचं उत्तर कॅल्क्युलेटरवरती आलं 6000. पण 6000 न्यूटन आपण लिहिणार नाही. त्याला काय दाबणार आपण? ENG नावाचं बटन दाबणार. असं बटन दाबा. डिलीटच्या वरती आहे. हां मग 6 × 10⁻³ येतं. कळलं? आता 6 × 10⁻³ का लिहायचं? कारण आपण सेकंड इयरला म्हणून लिहायचं. हे आणि हे एकच असतं.
6 × 10³ लिहिलं काय आणि 6000 लिहिलं काय एकच असतं, दोन्हीचा अर्थ एकच आहे. कळलं? 6 × 10³ चा अर्थ काय, 6च्या पुढे किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत, आहे का, 1 2 3 म्हणजेच 6000. कळलं? पण लिहायची पद्धत अशी असती तर तसंच लिहायचं. पी काढलं, आपल्याला एक उत्तर भेटलं. पुढचं आता ई काढायचं आहे. ईचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला स्ट्रेस स्ट्रेन. स्ट्रेस आहे आपल्याकडं, स्ट्रेन काढावं लागेल. स्ट्रेन कोणती स्ट्रेन घ्यायची, लॅटरल का लिनियर, लिनियर. मग ई काढायचं साधा आपल्याला. ईचा फॉर्म्युला काय, डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल आहे का आपल्याकडं, आहे ना. डेल्टा एल किती दिलं, 1.2. लेंथ 3 मीटर दिली ती, त्याला आपण MM मध्ये केलं, 3 × 10³ याच्यावरनं ईचं उत्तर काढा. सांगा ईचं उत्तर. 4 × 10⁻⁴. ई काढला. म्हणून शेवटचं फॉर्म्युला इलॅस्टिसिटीचा फॉर्म्युला काय आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेस किती दिली ती आपल्याला, 30 मेगापास्कल आला तर चेंज करायची गरज नाही, 30च ठेवायचं, 30. आणि ईचं उत्तर किती आलं आपलं, हे आलं 4 × 10⁻⁴. कॅल्सीवरती टाका उत्तर, हे तुम्हाला भेटलं ईचं उत्तर 75 × 10⁻³ ईचं युनिट काय येणार, न्यूटन पर mm². जे स्ट्रेसचं युनिट आहे, हे बघा सगळ्याचं युनिट सेम आहे. सिग्माचं युनिट, इलॅस्टिसिटीचं युनिट, जीचं युनिट, केचं युनिट, या सगळ्याचं युनिट एकच आहे, न्यूटन डिवायडेड बाय mm². आणि न्यूटन डिवायडेड बाय mm²लाच काय म्हणतात, मेगापास्कल. या सगळ्यांचं युनिट एकच आहे, न्यूटन भागिले mm². कळलं, समजतंय. आन्सर काढल्यानंतर त्याला चौकट करायचं, बाकी काही. हां, आता 6 क्वेश्चन, तर असं उलटा क्वेश्चन आहे बघा. अ लोड 6 kN, गिवन काय दिलं पहिल्यांदा, लोड म्हणजेच पी दिले 6 kN. 6 kN काय करणार आपण, न्यूटन, बरोबर. इज टू बी रेज विथ द हेल्प ऑफ स्टील केबल. याचा अर्थ समजून घ्या आधी. इज टू बी रेजचा अर्थ काय, याला उचलायचं आहे. रेज म्हणजे काय, उचला. कोणाला उचलायचंय, 6 kN लोडला आपल्याला उचलायचंय. कशाचे हेल्प करून, केबलचा यूज करून. केबलचा यूज करून आपल्याला लोड उचलायचं आहे 6 kN. फाइंड द मॅक्झिमम डायमीटर ऑफ द स्टील केबल. तर तुम्हाला लोड उचलण्यासाठी तुम्ही स्टील केबल वापरणार ना. केबलचं काय आहे, डायमीटर, गोल केबल आहे. केबल कशी, गोल आहे. तर केबलचं डायमीटर किती पाहिजे जेणेकरून तुम्ही ते लोड उचलू शकता, असं विचारले. म्हणजे तुम्हाला काय काढायचंय, ते केबलचं डायमीटर काढायचं. काय फाइंड करायचं आपल्याला, डायमीटर डी फाइंड करायचे. ठीक आहे. इफ त्या स्ट्रेस इज नॉट टू एक्सेड 110 न्यूटन पर mm². आता तुम्ही सांगा मला, समजा हा लोड आहे बरोबर, आणि मी इकडं दोरी लावली, अशी केबल लावली. म्हणजे केबल म्हणजे काय, दोरीच आहे, असं आपण उचलतोय. तर ते दोरीचं तुम्हाला काय विचारलंय, डायमीटर विचारलंय. तुम्ही उचलताय त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होणार, तयार तणाव तयार होणार ना, स्ट्रेस तयार होणार आहे. तो स्ट्रेस किती तयार झाली त्याच्यामध्ये, 110 न्यूटन पर mm². म्हणजे तुम्हाला गिवन काय काय दिलेलं आहे, स्ट्रेस दिली आहे, लोड दिलेला आहे. काय फाइंड करायचं आहे, डायमीटर. आता मला सांगा, डायमीटर कोणत्या फॉर्म्युलेमध्ये असतं ते बघा. सर्क्युलर फॉर्म्युल्यामध्ये असतं, म्हणजे तुमचं सर्क्युलर फॉर्म्युल्यामध्ये असतं. पण ते कोणत्या, सर्क्युलरमध्ये पण कोणत्या, सर्क्युलर असतं डायमीटर मान्य आहे. पण डी हा शब्द कोणत्या याच्यात येतो, π/4 × d². हे काय आहे, एरिया आहे ना. काय ते एरिया आहे. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, थोडक्यात एरिया काढायचं आहे. एरियाच्या फॉर्म्युला वापरायचं आपल्याला. आता एरिया कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे, याच्यामध्ये असतं का याच्यामध्ये असतं, याच्यात आहे ना. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, पी अपॉन ए. पी आहे आपल्याकडं, एरिया, आपल्या एरियामध्ये आपल्याला डायमीटर काढायचे, मग तोच फॉर्म्युला साधा सिंपल. कोणता फॉर्म्युला वापरणार, स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. स्ट्रेस आहे का आपल्याकडं, आहे, 110 न्यूटन पर mm² आहे. त्याला काही चेंज करायची गरज आहे का, त्याला × 10⁻³ करायचं का,
नाही करायचं, तसंच ठेवायचं. पी लिहिलं, किलो न्यूटनमध्ये दिलं तर त्याला न्यूटनमध्ये केलं. आणि एरिया सर्क्युलर सेक्शन आहे, डायमीटर शब्द आला ना, म्हणजे तुमचं केबल कशी आहे, गोलाकार आहे, सर्क्युलर आहे, तर सर्क्युलरचा फॉर्म्युला काय असतो, π/4 × d². तुम्हाला याच्यामधलं काय फाइंड करायचं आहे, डी फाइंड करायचं. समजते, सगळे व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत. इकडे 110 आहे, इकडे 6 × 10³ आहे, इकडे π/4 आहे. फक्त या इक्वेशनमध्ये एकच गोष्ट अननोन आहे जी तुम्हाला माहिती नाही. अननोनचा अर्थ काय, माहिती नसलेली. कोणती व्हॅल्यू, डी. आता मी तुम्हाला एक आपलं ब्रह्मास्त्र सांगितलेलं कॅल्क्युलेटरमध्ये. कॅल्क्युलेटरमध्ये आपण आता हे इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, परत हे स्क्वेअर रूटचं तिकडे गेल्यावरती वर्गमूळ होतं, स्क्वेअर रूटचं स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूटची व्हॅल्यू तिकडे गेल्यावरती स्क्वेअर रूट होणार. ते झेपेल का आपल्याला, नाही. त्याच्यामुळं मी काय बोललेलो, हे जसं दिसतंय असं जे असं कॅल्क्युलेटरवरती टाकायचं. कसं टाकणार, दाबा बटन, पहिल्यांदा 110 दाबा, दाबलं. आता इक्वल टू कोणत्या बटन आहे आपल्याकडे, असं कॅल सी नावाचं बटन आहे, कॅल सी नावाचं बटन लेफ्ट साईडला, बरोबर ना. त्याच्यावरती इकडं इक्वल टू आहे आणि इकडं सॉल आहे, असं दोन्ही नावं आहे त्याच्यामध्ये. हे जे सॉल इक्वल टू नावाचं कलर आहे तर कोणत्या कलरचं आहे बघा, शिफ्ट आहे का अल्फा आहे बघा, अल्फा आहे म्हणजे गुलाबी कलरचं आहे. हे गुलाबी कलरचं येण्यासाठी, हे इक्वल टू जे गुलाबी कलरचं आहे ते येण्यासाठी आधी काय दाबायचं, अल्फा दाबा, अल्फा अल्फा दाबलायचं आणि हे कॅल्सी नावाचं बटन दाबायचं. तुमचं असं इक्वल टू येतं, अल्फा आणि कॅल्सी नावाचं बटन दाबल्यावरती काय येतं, इक्वल टू आलं, इक्वल टू. हां, नंतर असं बटन दाबा, हे दाबा, पुढं टाका ते व्हॅल्यू 6 × 10³ हे 10³ टाकण्यासाठी काय दाबायचं, असं वालं बटन, x⁻² आलं, हे असं टाका. 6 गुणिले 10चा तिसरा घात, तिसरा घात टाकण्यासाठी कोणतं बटन दाबायचं, हे वालं टाकतो ना, सांगतो ना. पाय दाबण्यासाठी पाय कोणत्या कलरचं आहे, असं बटन आहे कॅल्क्युलेटरवरती, ×10 बटन आहे बघा, आन्सरच्या शेजारी आहे ना, त्याच्यावरती इथं लिहिलेलं आहे बारीक अक्षरात पाय, लिहिलं ना. पाय कोणत्या कलरचं आहे, पिवळ्या कलरचं आहे. पाय भेटला का, हे बटन बघा, हे बटन ×10 नावाचं आन्सरच्या शेजारी खाली आहे, खाली ×10 नावाचं बटन आहे. हां, मग शिफ्ट दाबायचं आणि हे बटन दाबायचं, पाय येतो, आलं. हां, आता ते खाली अपॉन 4 लिहायचं आहे, अपॉन लिहायचं ना, परत हे बटन दाबायचं, खाली 4 आलं, पुढचं बटन दाबायचं. पुढचं म्हणजे असे 4 बटन आहेत, उजवीकडं, डावीकडं, लेफ्ट आणि राईटला जायला. हे बटन दाबायचं, पुढं जायचं, याच्या समोर लिहायचं नाही, नाही तर असं लिहिताल ×d², तसं नाही लिहायचं आपल्याला, पुढंच दाबायचं. हे बटन दाबायचं, पुढचं आल्यावरती तुम्ही इथे येता, × साईडला लिहायचं, ते × साईडला आलं पाहिजे असं. आणि पुढं काय लिहायचं आपल्याला, d². आता डी टाकायचं नाही, डीच्या जागी काय टाकायचं, x नावाचं बटन कोणतं आहे, असं बटन आहे, ब्रॅकेटवालं, असं ब्रॅकेटवालं बटन आहे. ब्रॅकेटवालं बटन शोधा, असं बटन, ते बटनच्या वरती x लिहिलेलं आहे गुलाबी कलरमध्ये. गुलाबी कलरसाठी अल्फा दाबायचं आणि हे बटन दाबायचं, दाबला x आला. हां, नंतर हे बटन दाबायचं, x⁻² आलं आणि तिथं वरती 2 टाकायचं, टाकलं. आता हे सगळं टाकल्यानंतर कॅल्सीला सॉल्व करायला सांगायचं आपल्याला. मग कॅल्सीला सॉल्व करायचं सांगण्यासाठी काय, इथं दिसतंय सॉल्व बटन, मग शिफ्ट दाबायचं आणि हे कॅल्सी बटन दाबायचं, सॉल्व होतं. कॅल्सी काय विचारतंय, सॉल्व फॉर x असं विचारतं. सॉल्व करू का, त्याला म्हणायचं कर बाबा, कृपा कर. इक्वल टू बटन दाबायचं, इक्वल टू बटन दाबा. आता थोडा वेळ थांबायचं, थोडा वेळ थांबायचं. उत्तर आले का, 20,000 आलं. बघा बरं किती आलं, 20,000 नाही आलं पाहिजे. असं आलंय, 20,000 उत्तर आले. 8.33 उत्तर आलंय. मग 20,000 कसं काय आलं, 20,000 तुम्ही हे बघा, कॅल्सी काय म्हणतं, सॉल्व फॉर x असं बोलतं ते, सॉल्व फॉर x. आणि खाली इथं जर 20,000 दिलेलं असेल तर हे उत्तर बघायचं नाही, हे जुनं उत्तर आहे तुमचं आधीचं. हे सॉल्व फॉर एक्सचा अर्थ काय, सॉल्व करू का, तो क्वेश्चन मार्क आहे.
सॉल्व कर बाबा, मग इक्वल टू बटन दाबा आणि थोडा वेळ थांबा 2 मिनटं, मग 2 मिनटानंतर असं दिसतं 8.33. कळतं? हां, आता परत पहिल्यासारखं बघायचं असेल बाबा, याला परत गेलं का परत टाईप नाही करायचं, हे बॅक दाबायचं, बॅक दाबलं तर परत तुम्ही तिथं मागं जाता. आलं? हां, आता हे असं टाकल्यानंतर आपल्याला काय दाबायचं आहे, शिफ्ट आणि कॅल्सी नावाचं बटन, हे नावाचं बटन दाबायचं, शिफ्ट दाबायचं आणि कॅल्सी, शिफ्ट कॅल्सी. तो काय विचारतोय बघा, आता बघा काय आलं, 8.33 आलं. म्हणजे 8.33चा अर्थ काय, ऐकून घे विनायक, 8. हे आन्सर नाही आहे. सॉल्व फॉर एक्स वरती असेल तर खालचा आन्सर बघायचं नाही. सॉल्व फॉर एक्स तो काय क्वेश्चन आहे, तो विचारतोय तुम्हाला सॉल्व करू का, कर म्हणायचं, कर म्हटल्यावरती थांबायचं. आता झालं बघा, तुमचं उत्तर कसं येतं, असं येतं, एक्स बरोबर असं काहीतरी उत्तर येतं आणि मग इथे दिसतं 8.333. ते वेळेस म्हणता येईल तुम्हाला की तुमचं उत्तर आलंय. समजतंय? आता हे एवढं सगळं शिकावं लागणार तुम्हाला, हे सगळे बटणं आपल्याला वापरायला शिकायचे. परत पहिल्यांदा सांगतो, पहिल्यांदा काय दाबलं तुम्ही, त्यांचं कॅल्सी घ्या 2 मिनटं आणि शिकून घ्या. पहिल्यांदा काय दाबलं बटन, पहिल्यांदा 110 जसं आहे तसं लिहिलं. ठीक आहे, परत एकदा सांगतो बघा, दिसतंय का बघा, इथनं 110 दाबलं. ठीक आहे, आता इक्वल टू आहे बघा, हे कॅल्सी नावाचं बटन आहे, 1 आणि 2 नंबरचं. तिथं पुढं इक्वल टू दिसतंय का, वरती लाल कलरमध्ये इक्वल टू लिहिलंय. आता इक्वल टू येण्यासाठी काय दाबायचं आहे, हे अल्फा नावाचं बटन आहे ते दाबायचं आणि कॅल्सी नावाचं बटन दाबायचं. इक्वल टू आलं. हां, आता हे भागिलेचं बटन दाबायचं, वर आणि खालचं वालं. कळलं? 3 नंबरचं बटन, 1 2 3 असं आल्यानंतर वरती काय टाकायचं आपल्याला, 6 × 10 रेस टू लिहायचं. आता त्याच्यावरती 3 लिहायचे. रेस टू येण्यासाठी बघा इथं एक बटन आहे एक्स, त्याच्यावरती असा चौकोन दिलंय, असं बटन आहे एक्स, त्याच्यावरती चौकोन, ते बटन दाबायचं. त्याच्यामध्ये त्या चौकोनामध्ये काय टाकायचं, 3 टाकलं, खाली यायचं, खाली आलं काय टाकायचं आपल्याला, पाय. आता पाय बघा इथे, हे × 10 नावाचं बटन आहे, त्याच्यावरती बारीक अक्षरात लिहिलेलं आहे पाय. ते कोणत्या कलरचं आहे बघा, पिवळ्या कलरचं आहे. पिवळ्या कलरचं येण्यासाठी आधी शिफ्ट दाबायचं, मग पाय दाबलं. आता पायच्या खाली लिहायचं आहे, खाली लिहायचं तर परत हे बटन दाबायचं. तुम्हाला 2 व्हॅल्यू लिहायच्या असतील ना अशा, अंश आणि छेद, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर, तर तुम्ही काय करणार, हे बटन दाबणार. हे न्युमरेटर, हे डिनॉमिनेटर, हे अंश आणि हे छेद. कळतंय? हां, मग हे बटन दाबलं, खाली काय आलं, 4 दाबलं बटन. आता पुढं लिहायचं आपल्याला, त्याच्या 4च्या समोर नाही लिहायचं, 4च्या पुढं लिहायचं आहे, तर पुढचं बटन दाबायचं, हे वालं. असे 4 बटनापैकी हे बटन दाबायचं. आणि काही पण चुकलं तर हे डिलीट बटन दाबायचं. ऑन बटन दाबू नका, चुकलं तर एखादं डिलीट बटन दाबायचं. पुढं यायचं, × आता आपल्याला टाकायचं एक्स, डीच्या जागी जे आपल्याला नाही माहिती त्याच्या जागी काय टाकायचं आपल्याला, एक्स. तर एक्स कसं टाकणार, असं ब्रॅकेटवालं बटन आहे, ब्रॅकेट क्लोजवालं, कंस पूर्ण झालेलंच, त्याच्यावरती एक्स लिहिलेलं आहे बारीक कलरचा. तिथं कोणत्या कलरचं, ते पिवळ्या कलर गुलाबी कलरचं. मग अल्फा दाबायचं आणि ते ब्रॅकेट दाबायचं. एक्स आला का, हां. आता एक्सच्या वरती काय दाबायचं आहे, 2, वरती पॉवरमध्ये घातांकामध्ये काय लिहायचं, 2, तर तेच बटन दाबायचं परत, x⁻². आता हे सगळं लिहिल्यानंतर जर तुम्ही चुकून समजा इक्वल टू बटन दाबलं तर कॅल्सी म्हणतं सेंटॅक्स एरर. कॅल्सी काय सांगतं, एरर. कॅल्सीला असं उत्तर काढता येत नाही. आपल्याला कसं करायचं असतं, कॅल्सीला सॉल्व करायला सांगायचं ना, तर असं जर सेंटॅक्स आला तर ऑन बटन दाबायचं नाही, AC बटन दाबायचं नाही, बॅकचं बटन दाबायचं. चुकून दाबलं गेलं इक्वल टू बटन तर घाबरायचं नाही. ऑन आणि AC बटन दाबायचंच नाही जास्त, बॅक दाबायचं, बॅक हे. हां, आता कॅल्सीला सॉल्व करायला सांगायचं आहे, म्हणजे सॉल्वचं बटन कोणतं आहे, 2 नंबरचंच हेच बटन कॅल्सी. सॉल्व कलरचं कोणतं आहे, पिवळ्या कलरचं आहे. मग शिफ्ट दाबा आधी आणि कॅल्सी नावाचं बटन दाबा. आता कॅल्सी विचारतं सॉल्व फॉर एक्स, सॉल्व करू का. त्याच्या अगोदर तुमचं जे काहीतरी उत्तर आलेलं असतं ते इथलं खालचं उत्तर बघायचं नाही, कळतं. ते याच्या अगोदरचं उत्तर असतं ते बघायचं नाही. सॉल्व फॉर एक्सचा अर्थ काय, सॉल्व करू का, तर कर म्हणायचं. कर म्हणजे काय, इक्वल टू बटन, आणि थोड्या वेळ थांबायचं. ज्याचं उत्तर आधी आलेलं असेल त्याचं लवकर येईल, ज्याचा पहिल्यांदा करत असेल त्यांना वेळ लागेल. थोड्या वेळानंतर काय दिसतं, एक्स असं येतं, एक्स बरोबर 8.333 असं उत्तर आलं. असं उत्तर जर हे समजा जर उत्तर मोठं असेल, हे समजा काल आपण केलं तर एकदा उत्तर मोठं आलं तर 20,000च्या वरती, तर त्यावेळेस अजून थोडंसं 2 स्टेप आहेत. आत्तापर्यंत समजलं 8.333.
अशी घरी जाऊन प्रॅक्टिस करायची. कळलं? शिफ्ट सॉल्व इक्वल टू तू कॅल्सी घे, त्याच्यावर नको करूस. कॅल्क्युलेटरचं थोडंसं वेगळं असतं, त्याचं म्हणजे ॲप्लिकेशनचं थोडं वेगळं होतं. समजलं का? आता मला सांगा, आपण यामध्ये फक्त एक स्टेपमध्येच सम केले. स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. आपण तुम्ही म्हणताल सर हे आपल्याला साध्या पद्धतीने येणार नाही का, एवढं कॅल्क्युलेटर आम्हाला नाही जमत. बघा, तुम्हाला नाही जमलं तर बघा, दुसरी मेथड एक आहे, पण ती थोडीशी अवघड आहे. आता हे दोघांचं इथं काय आहे, भागाकार आहे. हे इकडे गेल्यावर काय होणार, गुणाकार. 110 इंटू पाय अपॉन 4 इंटू डायमीटरचं स्क्वेअर. पुढं काय येणार 6 इंटू 10⁻³ तसंच. हे डी स्क्वेअर काढायचं आहे, डी स्क्वेअर तिथंच ठेवलं. 6 इंटू 10⁻³ ही व्हॅल्यू, यांच्या दोघांचं गुणाकार करा. 110 इंटू पाय अपॉन 4चं करा. 110 इंटू पाय अपॉन 4, फक्त याच्या दोघांचाच गुणाकार करा. 110 इंटू पाय अपॉन 4 एवढंच सांगा मला. किती आलं? फक्त एवढंच लिहायचं, 110 इंटू पाय अपॉन 4. पुढचं काही लिहू नका, मला या दोघांचंच उत्तर पाहिजे फक्त. एवढा वेळ? 86.393. हां, इंटू डी स्क्वेअर तसंच आणि हे तसंच. आपण काय केलं या स्टेपमध्ये, फक्त यांच्या दोघांचा गुणाकार केला. कळत आहे? हां, पुढं डी स्क्वेअर असंच ठेवतो, बरोबरच्या जागी बरोबर तसंच. 6 इंटू 10⁻³ पण तसंच. यांच्या दोघांचं काय आहे, मल्टिप्लिकेशन गुणाकार. इकडे गेल्यावर काय होणार, डिव्हिजन भागाकार. 86.393 करा यांच्या दोघांचा भागाकार. फक्त यांच्या दोघांचा भागाकार करा, बाकी काही करू नका. $69.45. अजून एक नंबर सांग. 0 असं आलं. आता हे कोणाचं उत्तर आलं, डी स्क्वेअरचं आलं. आपल्याला उत्तर कशाचं काढायचं आहे, डीचं. डी इथंच ठेवणार. हा स्क्वेअर इकडे गेल्यावरती काय होत असतो, स्क्वेअर रूट. काय होत असतं, स्क्वेअर रूट. इकडं स्क्वेअर असेल, इकडं वर्ग असेल, इकडच्या साईडला गेल्यावर काय होतं, वर्गमूळ. इंग्लिशमध्ये इकडं स्क्वेअर असेल, इकडच्या साईडला गेल्यावर काय होतं, स्क्वेअर रूट. 69.450 याचं उत्तर काढा. असं तुमचं बटन आहे, बॅट कॅल्सीमध्ये बटन आहे स्क्वेअर रूटवालं, ते स्क्वेअर रूटचं बटन दाबा आणि त्याच्या खाली 69.450 दाबा. आलं तेच उत्तर, शेवटी तेच उत्तर आलं. डी इज इक्वल टू 8.333 एवढंच लिहा. चला जाऊ दे, 8.33 mm. मग मला आता सांगा कोणतं सोपं आहे. आपली आधीची मेथड सोपी आहे ना. कॅल्क्युलेटर तुम्ही हे जर शिकले तर एवढं सगळी झंझट, इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, वर्गमूळ, स्क्वेअर रूट, एक नंबर इकडचं तिकडं गेला, तर त्यापेक्षा आपलं सरळ हे जसं दिसतंय असं जसं कॅल्सीवरती टाकायला शिका. त्यासाठी एवढे बटणं माहिती पाहिजे. मी सांगितले मागाशी तुम्हाला, ठीक आहे. ज्याला समजलं नाही त्यांनी घरी जाऊन व्हिडिओ नीट बघा परत. हे असं जसं टाका, याच्यानंतर डायरेक्ट उडी मारायची इकडं. हे सगळ्या स्टेपची गरजच नाही आपल्याला. तुमचं पेपरमध्ये पण ही एक स्टेप आणि डायरेक्ट हे आन्सर. 3 स्टेपमध्ये उत्तर. कळलं? हे करायची गरज नाही. हे ज्याला सोपं वाटत असेल, हे आत्ता एवढंच आहे, म्हणजे एकच इक्वेशन आहे. इथं जर अजून मी प्लस लिहिलं काहीतरी तर ते अजून मोठं होणार. त्यामुळं इथून डायरेक्ट उडी मारायची इकडं. हे कॅल्क्युलेटरवर टाकायला शिकायचं. समजलं? तुम्ही आत्ता लिहिताना पण ही एक स्टेप आणि हे एवढंच लिहा, हे लिहू नका. तुम्ही सेकंड इयरच्या मुलांनी अभ्यास करा बरं का, कारण टाईम खूप कमी आहे आपल्याकडं. हा 1 महिना, पुढचा 1 महिना आणि त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या आपल्या 20 तारखेला आपली एक्झाम चालू होईल.
20 नोव्हेंबरला. त्याच्या अगोदर तुमचं प्रॅक्टिकल, ओरल, त्याच्यानंतर सबमिशन, त्याच्यामध्ये तुमचा टाईम जाणार. ठीक आहे, त्यामुळं अभ्यासाला लागा. मी आपलं आता काय करू, जे 3 दिवस होत नाही ते पण आपल्याला चालू करावं लागणार. मी उरलेले 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार कोणता तरी एक सब्जेक्ट घेतो. तो सब्जेक्टचं तुम्हाला येत राहील व्हिडिओ. मला वाटतं थर्मल 1 दिवस, म्हणजे 1 आठवडा थर्मल, 1 आठवडा FM असं. क्लासला मग आता कसं करावं लागेल आपल्याला, काय करणार, 3 दिवस FM समजा मी घेतलं, सोमवार, मंगळवार, बुधवार, तर आपण काय करू, रविवारच्या दिवशी जे 3 दिवस झालेलं आहे आपलं त्याची परत एकदा रिव्हिजन थोडक्यात घेऊ. म्हणजे कसं तुम्हाला ते डोक्यात जाईल. आणि रविवारचं आपल्याला टाईम वाढवावा लागणार. रविवारचं तुम्ही बघा, मला टाईम सांगा रविवारचं कसं करणार. संध्याकाळीच, पण कधी जमेल का? हां, मला सांगा तुम्ही. प्रत्येकाने आपापलं जे जे येतात ना, तुम्ही जेवढे येतात तेवढ्यांनी तरी कमीत कमी टाईम सांगा. बाकीचे आता त्यांचं माहिती नाही, त्यांचं किती ते सिरियस आहेत. भरपूर जणांनी आता नुसतेच ॲडमिशन घेऊन ठेवलेत, त्यांना कळेल ते ॲडमिशन झाल्यावरती, आता पेपर आल्यावरती. हे सब्जेक्ट कॉपी करून निघण्यासारखे नाही आहेत. कॉपी करायला पण तुम्हाला माहिती पाहिजे काय काय करायची कॉपी. तुम्हाला मी दिलं जरी ना तरी पण तुमचं डोकं चालणार नाही, असे सब्जेक्ट इथे. त्यामुळे अभ्यास करा, सिरियसली सगळ्यांनी अभ्यास करायला लागा. आता मला फक्त गिवन सांगा, तुम्हीच सोडवा. गिवन सांगा काय काय दिले. लेंथ 500 mm. हां, आता क्रॉस सेक्शन दिले ना, म्हणजे कसं आहे बाबा, रेक्टँग्युलर का सर्क्युलर? रेक्टँग्युलर आहे, म्हणजे डायग्राम काढू शकतो ना आपण. हां, हे 20 काय दाखवायचं, B का T? ब्रेडथ, आडवी लेंथ दाखवायची. हे किती दाखवायचं, 20. आणि थिकनेस किती दाखवायची, 10. हे कमी दाखवायचं, हे 10च आहे. लेंथ असं काढायचं आहे. हे किती दाखवलं, 10 mm हाईट, थिकनेस आणि 20 mm रुंदी. कळलं, विड्थ. पुढं हाईट 10 mm, लेंथ किती दाखवली, 500 mm. हां, आता त्याच्यानंतर लोड दिलाय, पुल शब्द आहे. हां, म्हणजे दोन्हीकडनं बाहेर ओढलेलं आहे बाबा 300 किलोन्यूटननी, इकडनं 300 इकडनं 300. हां, पुढं इलॅस्टिसिटी दिलेली आहे. गिवन सांगा आता. लेंथ दिली आहे, विड्थ दिले 20 mm, थिकनेस किंवा हाईट दिली आपल्याला 10 mm, फोर्स P दिला आपल्याला 300 किलोन्यूटन. 300 × 10⁻³ किलोन्यूटनला काय केलं, न्यूटन. हां, इलॅस्टिसिटी म्हणजेच कॅपिटल E दिलं आहे 2 × 10⁵ मेगा पास्कलमध्ये दिलं आहे. काही चेंज करायची गरज आहे का, नाही. आता काय फाइंड करायचं आहे, स्ट्रेस, स्ट्रेन आणि डेल्टा एल. येईल काढता. सगळ्यात पहिल्यांदा कुठून चालू करणार, एरियापासनं. एरिया दिला नाही ना, एरियापासून चालू करायचं. एरियाचा फॉर्म्युला काय, B × D. एरिया भेटला, त्याच्यानंतर काय काढणार तुम्ही, स्ट्रेस, P/A. P दिलेलं आहे, एरिया इकडचं उत्तर येईल ते इथं टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार, स्ट्रेस. ठीक आहे. त्याच्यानंतर काय काढणार, स्ट्रेन, डेल्टा एल. डेल्टा एल काढायला लागेल आधी, कारण स्ट्रेनसाठी काय लागतं, डेल्टा एल लागतं. मग अगोदर डेल्टा एल काढा. डेल्टा एलचं फॉर्म्युला P/A. सगळ्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडं. एरिया नव्हतं, इथं काढलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे, P दिलेलं आहे, कुठे गेलं P दिलेलं आहे, लेंथ पण दिलेली आहे. याच्यावरनं तुमचं डेल्टा एलचं उत्तर येईल. त्याचं युनिट काय असतं रे बाबा, MM. लेंथ MM, कोणती पण लेंथ असू दे, रुंदी, उंची, लांबी, चेंज इन लेंथ, सगळ्या प्रकारची लेंथच आहे ना ती. लेंथ कोणत्या पण प्रकारची असू दे, त्याचं नाव काही पण असू दे, हाईट, विड्थ, थिकनेस, त्याचा काय अर्थ आहे, ती लेंथच आहे. लेंथ कशात मध्ये मोजतात, MM मध्ये. डेल्टा एल काढलं आणि शेवट काय काढणार, स्ट्रेन. डेल्टा एल अपॉन एल, त्याच्यावरनं ईचं उत्तर काढणार. ईला युनिट नसतं. समजलं, करा, सॉल्व करा ते. पहिल्यांदा काय केलं, एरियाचं उत्तर काढलं, B × D, B × H, D बोला किंवा H बोला, चला, थिकनेस बोला, हाईट. हां, किती आलं, 200 ना, 20 × 10. क्रॉस सेक्शनल एरिया कोणता असतो आपला, हा असतो.
बरोबर ना, 20 × 10 एरिया काढला. स्ट्रेसचा फॉर्म्युला पी अपॉन ए. पी किती दिलं तर आपल्याला 300 किलो न्यूटन दिलं तर किलो न्यूटनचं काय केलं तर न्यूटन. 300 × 10³ डिवायडेड बाय 200. किती आलं याचं उत्तर? 1.5 × 10³ न्यूटन पर mm². मग ती व्हॅल्यू याच्यात टाका. सॉरी, डेल्टा एलचं उत्तर काढा आता. डेल्टा एलचं उत्तर काय? पी एल अपॉन ए 3.75. सगळ्या व्हॅल्यू टाकल्या मी. पीच्या जागी पीची व्हॅल्यू 300 × 10³ किलो न्यूटनचं न्यूटन केलं. लेंथ 500, एरिया 200 आणि इलॅस्टिसिटी 2 × 10⁵ टाकलं. कॅल्सीवरती हे टाकल्यावरती काय उत्तर येतं आहे? 3.75. अगोदर काहीतरी वेगळं येत असेल तर तुम्ही SD बटन दाबलं, असं उत्तर आलं 3.75. मग शेवटी स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एलचं उत्तर किती आलं? 3.75 डिवायडेड बाय 500. SD हे नावाचं बटन बघा कॅल्सीवरती, डिलीट नावाच्या बटनच्या वरती आहे. हां, किती आलं उत्तर? 7.5 × 10⁻³ हे शेवटचं उत्तर. समजलं? टाईप 1 आपलं झालं आहे. 4 मार्काचं आपलं पेपरसाठी झालं. फायनल एक्झामला तुम्हाला हे आपण हे जे 7 सम घेतले त्यापैकी किंवा त्याच्यासारखं कोणतं तरी 4 मार्कला सम येईल. ठीक आहे. उद्यापासून नवीन टाईप.